बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपलेला आहे। जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये हा पाऊस झाला तर 166 गावांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय। मका, ज्वारी, कांदा, आंबा आणि पपई या पिकांचं नुकसान झालंय। शेतकरी चिंतेत सापडलेला आहे, हवालदिल झालेला आहे। तर बुलढाणा जिल्ह्याला मागच्या काही दिवसापासून अवकाळीने झोडपून काढलंय। विजेच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे आता शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलंय। 8 तालुक्यातील 166 गावांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। या शेती पिकांमध्ये प्रामुख्याने ज्वारी, मका आणि फळ पिकांमध्ये आंबा, केळी आणि पपई यांचं नुकसान आहे। सर्वाधिक नुकसान आहे ते नांदुरा या तालुक्यातलं आहे की ज्या तालुक्यात तुलनेनं इतर तालुक्यांच्या पेक्षा मका पिकाचं क्षेत्र आहे ते जास्त प्रमाणात आहे। या सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जे आहेत ते जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेले असून तालुका स्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत ते पंचनामे जे आहेत ते तातडीने पूर्ण करून आपल्याला अंतिम अहवाल सादर केला जाईल। शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे। पहिले शेतकरी कोलमडलेला आहे। एक तर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही। त्यात सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केली, कापसाची खरेदी बंद केली। सरकार कर्जमाफी करायला तयार नाही। सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत असताना म्हणजे सरकार तर आमच्यावर कोपलेलंच आहे, पण निसर्गही आमच्यावर आता कोपला आहे आणि प्रचंड मोठं नुकसान शेती पिकांचं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। सरकारनं तातडीने नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीने 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।